कलावंतांचं माहेरघर म्हणून आपल्या जळगाव शहराची ओळख आहे। बहिणाबाईंचा वारसा लाभलेल्या या शहराने अनेक नामांकित कलाकार दिले आहेत। नुकतंच आपल्या जळगाव शहरात अस्सल लेवा गणबोली भाषेतील वीरेंद्र पाटील दिग्दर्शित झेंडूची फुले या नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं। या नाटकाला आमदार राजूमामा भोळेसह जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ व अन्य सहकारी उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह जळगाव येथे आमदार राजूमामा भोळे यांच्या पुढाकाराने हे विशेष नाटक सादर करण्यात आलं होतं। या नाटकात अस्सल लेवा गणबोली भाषेतून कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला व प्रेक्षकांची मनं जिंकली। राजूमामा भोळे यांच्याकडून नाटकाच्या आयोजनासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली होती। तसेच राजूमामा भोळे यांनी कलाकारांनी उत्तम अभिनय सादरीकरण केल्याबद्दल कलाकारांचे अभिनंदन केले। तसेच भविष्यात अशा उपक्रमांना चालना देण्याचं आश्वासन देखील दिलं। झेंडूची फुले या नाटकातील कथा सामाजिक मुद्द्यावर व शेतकऱ्यांच्या समस्यावर आधारित असल्याने प्रेक्षकांनी नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला। त्याशिवाय या नाटकातील कलाकारांनी नाटकातून सामाजिक हितांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला व आमदार राजूमामा भोळे यांचे आभार व्यक्त केले। तसेच नाटकातील विषयावर आपल्या भावना व्यक्त केल्या। नुकतंच जळगावामध्ये आपलं झेंडूचं फूल हे नाटक सादर करण्यात आलं, तर त्याबद्दल काय सांगणार? सर्वात आधी राजूमामा भोळे, विशाल भाऊ भोळे यांनी आम्हाला जळगावमध्ये आमचं नाटक सादर करण्यासाठी खूप मोठी संधी दिली। त्याबद्दल मी राजूमामा आणि विशाल भाऊ यांचे आभार व्यक्त करतो। आणि या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर शेतकऱ्याची व्यथा, आजच्या परिस्थितीमध्ये माणूस शेतीपासून लांब चाललाय, गावापासून लांब चाललाय आणि त्याचे दुष्परिणाम आपण बघतो, हे आम्ही या नाटकातून मांडलंय। माझं नाव शर्मिला, मी या नाटकामध्ये कोकिळाच्या भूमिकेचं हे केलेलं आहे, ती भूमिका केलेली आहे। फुलचंद नावाच्या कॅरेक्टरच्या आईचं आहे हे। तर नाटक तसं सर्वोत्तम आहे, कारण यातून समाज प्रबोधनासाठीचं काम केलेलं आहे। जसं की मुलं लग्नासाठी म्हणून शहराकडे जातात, तर त्यामुळे होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या प्रत्येक फॅमिलीला फेस कराव्या लागतात, त्याच्या अकॉर्डिंग आमचं नाटक होतं। या ठिकाणीचे आमदार यांनी सुद्धा या नाटकासाठी प्रोत्साहन दिले तुम्हाला, तर त्याबद्दल काय वाटतं? त्यांचा सगळ्यात मोठा म्हणजे खूप मोठा हात आहे या गोष्टीसाठी, कारण त्यांनी जर आम्हाला ही संधी अवेलेबल करून दिली नसती तर कदाचित आज आम्ही इथे स्टेजवरती आमचं म्हणणं किंवा जे समाजासाठीचं जे म्हणणं आहे ते मांडू शकलो नसतो। त्यामुळे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं एक पार्ट होता आणि त्यामुळे त्यांच्या मनापासून धन्यवाद की त्यांनी इथे करण्याची संधी दिली याबद्दल। बरं, या नाटकातून आधुनिक शेतीवर सुद्धा प्रकाश टाकला गेला आहे। कारण आजच्या काळाची गरज आहे ती, कारण तुम्ही जी आतापर्यंत शेती करत आले आहात पारंपरिक, त्या गोष्टीला मुलं कंटाळली, पण जर तुम्ही आधुनिक शेती केली तर त्यातून नवीन येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप देशासाठी म्हणा किंवा समाजासाठी खूप जास्त प्रबोधनशील असणारे आणि युजफुल असणार आहे। तर त्या संदर्भात आमचं नाटक होतं की ते कसं डेव्हलप करत गेलं पाहिजे, तुमच्या शिक्षणाचा फायदा तुम्ही शेतीत कसा करू शकता याबद्दल बरीचशी चर्चा केलेली आहे। त्याशिवाय याच्यामध्ये मुलांचं प्रेम वगैरे, तर त्याला कसं पॅरेंट्स घेऊ शकतात किंवा पालकांचं आपल्या मुलांचं नेहमी आपल्या मुलांचं चांगलं व्हावं यासाठीचाच अट्टहास असतो, पण त्यामागे त्यांचा त्रागा हा असतो की तुझ्या बाहेर जाण्याने किंवा तुझ्या एका निर्णयामुळे बऱ्याचशा गोष्टी थांबणार आहे, ज्याचा समाजावरती खूप मोठा परिणाम होणार आहे। पण जर तुझा एक निर्णय जर योग्य असेल तर त्यामुळे या समाजासाठी तू वेगळं काहीतरी करू शकशील आणि हे तुझ्यामध्ये आहे, हे प्रत्येक आईवडील आपल्या मुलाला सांगत असतात। आणि तीच जी धडपड होती ती मी ॲज अ पुतळा म्हणूनही आणि आमचे अण्णा जे होते त्यांची सुद्धा तीच भूमिका होती की आपल्या मुलाला त्यांनी कुठल्या प्रकारे डेव्हलप करायची त्यांची हे होती ते त्यांनी सांगितलं। बरं, या नाटकामध्ये एक अतिशय महत्त्वाचा विषय मांडलेला आहे, तो म्हणजे ही नाटकाची म्हणजे शेतीची ही शेवटची पिढी ठरू शकते आणि हा विषय एकदम गंभीर आहे। तर त्याबद्दल काय सांगू शकता? सद्यस्थिती तीच आहे, आत्ता जे आपल्या समोर आहे ती पिढी शेवटची ठरू शकते जर तसं घडलं तर, पण तसं घडू नये म्हणूनची ही धडपड आहे। ही पिढी शेवटची न ठरता या पिढीनेच सगळा बदल पाहिलेला आहे, तर त्या पिढीने काहीतरी करावं शेतीसाठी, आधुनिकपणे शेती करावी, जेणेकरून हा जो शब्द आहे की ही शेवटची पिढी आहे हा खोडला जाईल। बरं, मुलींनी शेतकऱ्यांच्या मुलांकडे कशा प्रकारे बघावं, किंवा आजकाल मुलींना सगळे नोकरीवालेच पाहिजेत किंवा शेतकऱ्यांच्या मुलांकडे त्यांनी दुर्लक्ष करतात, त्यांना गावखेड्यातलं जीवन नकोय किंवा शेती नकोय, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय सांगणार?
माझं नाव भाग्यश्री संजय बाळस्कर, मी भुसावळची. तसं बघायला गेलं तर फक्त प्रॉपर्टी, पैसा, जॉब यातच हे नसतं. इम्पॉर्टन्स त्या गोष्टी नाही आहे. आपण बघायला गेलो तर शेतकरी नवरा हा सुद्धा त्या प्रकारेच आपल्याला आनंदात ठेवू शकतो. म्हणून जॉबवालाच हजबंड हवा ही गोष्ट त्यात महत्त्वाची नाही आहे. मुलींना काय संदेश देणार याबद्दल? की तुम्ही जोडीदार असा निवडा की ज्याकडे फक्त प्रॉपर्टी, पैसा किंवा जॉब, गव्हर्नमेंट जॉब ह्याच गोष्टी असायला हव्या, या आवश्यक नाहीये. आपण शेतकरीमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होतात आणि तो जोडीदार सर्वात उत्तम असतो. कुठं ना कुठं मानसिकता ही बदलली पाहिजे असं वाटतं काय? मी वीरेंद्र पाटील, झेंडूचं फुल नाटकाचा लेखक, दिग्दर्शक. वाक्य बरं, नाटकाकडे प्रेक्षकांनी कशा नजरेने पाहावं किंवा काय त्यांना सांगणार? नाटक हे फक्त करमणुकीचं माध्यम नाही. खूप वर्षापासून आपल्याकडे भारूड वगैरे अशी परंपरा आहे आणि ती जनजागृतीसाठी भारूड सुद्धा हा प्रकार जो होता आपल्या जनजागृतीसाठीच होता. नाटक सुद्धा जनजागृतीसाठी, करमणुकीसोबत काहीतरी एक आपण संवाद साधतोय प्रेक्षकांशी आणि प्रेक्षकांना एक करमणुकीच्या माध्यमातून एक कुठेतरी एक आपण सामाजिक उपक्रमाला हात घालतोय, एक सामाजिक संदेश देण्याला हात घालतोय. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. बरं, कुठं ना कुठं हे जर तुमचं नाटक प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी घेतलं किंवा शासनाने यावर प्रकाश टाकला तर एक हरित क्रांती झाल्यासारखी होईल. तेवढं मोठं तर अपेक्षा नाहीये. फक्त लोकांपर्यंत हा विषय खूप पोहोचणं महत्वाचं आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचला तर कुठेतरी एक थोडी आम्ही ठिणगी म्हणू त्याला, ती ठिणगी पडू शकते की नाही, शेती करायला पाहिजे. थोडा एक उद्देश. खूप धन्यवाद जळगावकर रसिकांचे. राजकीय क्षेत्र बाजूला ठेवून तो सांस्कृतिक क्षेत्राला बी राजमावा सपोर्ट करतात हे बघून फार जास्त आनंद होतो. कारण की नुकताच मागच्या महिन्यात त्यांनी आमदार महोत्सव घेतला आणि लगेच ह्या महिन्यात आमचं नाटक त्यांनी या छत्रपती संभाजी नाट्यगृहामध्ये ठेवलं. तर फार प्रचंड आनंद झाला.